हॅलो फ्रेंड्स, एकेच ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आता आम्ही चाललो आहे पहिलीकडं. आज आपला अथर्व लवकर आला आहे, तर अथर्व, मम्मी आणि मी पहिलीकडे चाललो आहे. थोडाफार कवल तोडायलाच जातो आहे. बघूया किती तोडता येईल तेवढाच तोडू. आपल्याला काही जास्त मोठ्या मोठ्या झाडांवर चढत नाही मी, पण छोटी छोटी जी काय आयनाची झाडं आहेत ती तोडणार आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं काय कवल तोडतात ते. चला या कवल तोडायला. हंडा घेतला आहे डोक्यावर आणि आपला शिरप्या पुढं आहे. लवकर आला आहे शाळेतनं. पेपरचा अभ्यास करायला चालला आहे त्यावरती. अथर्व, आजचा पेपर कसा गेला मग? काय अभ्यास केलेलास काय? मग रात्री वाचत होतास त्यातला काय आला काय सगळा? माझा चला फटाफट जाऊया. 4 वाजलेत. 3-4 तरी 4-5 आयनाची झाडं खडसून झाली तरी भरपूर होईल. आपला हा आता नेहमीचा रस्ता आहे, कारण आता थोड्या दिवसात बिया वगैरे होतील, त्याच्यामुळं ही वाट आता नेहमीच असेल आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये. तर मग आता बिया व्हायला सुरुवात झालेत आणि जर पाऊस सण आपल्याला साथ दिलं तर ह्यावर्षी आपल्याला मागच्या वर्षीपेक्षा जास्त बिया भेटतील. त्यांच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतीलच. जेव्हा आपल्या काजूंना बिया लागतील तेव्हा आपण इकडे येऊ तेव्हा. तर आता सध्या तरी कवल चढायला जातो आहे. कवल बघूया किती झाडांवर चढता येईल त्याच्यावर चढू आणि तोडूया थोडाफार. कारण आता पण जास्त काय कवल वगैरे तोडत नाही, त्याच्यामुळे भीती वाटते वरती चढायला. तर जेवढा शक्य होईल तोडता येईल तेवढा तोडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जाऊ बघू शकता तुम्ही आता किती मी तोडतोय ते. हातावर दाखवेलच तुम्हाला मी वरती चढल्यावर. कारण जी छोटी छोटी आयनाची झाडं आहेत तीच तोडणार आहे मी. चला जाऊया आता. थेट तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. हा गवत काढलेला आहे जो शेतीसाठी वापरतात, तरवे भाजायला. भाजावून केली जाते त्यासाठी. आणि ही आयनाची झाडं तुम्ही बघू शकता. याचा आपण ही तोडणार आहोत, खडसणार आहोत म्हणजे पाला. त्याचा उपयोग शेतीसाठीच केला जातो तरवे भाजते वेळी. आणि आता ह्या सीझनला पण ही झाडांच्या फांद्या कट केल्या की नवीन पालवी फुटायला मदत होते आणि झाडांची वाढही चांगली होते. त्यासाठी आपण कवल तोडतोय आता. हे बघा, ही साईडनी जी आयनाची झाडं आहेत ती आपण तोडणार आहोत जेवढे आपल्याला तोडायला जमतील तेवढी. बघा इकडे काय मोठा. पहिला आपण ट्राय करूया ह्याची. आंब्याला मोहर पण बघा कसा येतोय. खूप सारा मोहर यायला लागलाय आंब्यांना बाजूला. हा बघा आयनाचा झाड मोठा आपण तोडतो दरवर्षी. बघा किती उंच आहे. दरवर्षी तोडतो. आता काय होतंय बघूया. सर्व दाखवलं तुम्हाला. तर दादा आता आजूबाजूनी वाट करतोय. हा बघा वरती चालण्यासाठी टोका जाणार आहे तो एकदम शेंड्याला. तर हा बघा दादा कुठनं जातोय तो. कोयतीनी काय करतोस रे? कवल तोडतोय तरव्याला कवल तोडतोय बघा. वरती जायसाठी साफ करतोय बघा दादा. शिप डिंगळे वगैरे नाही आहेत.
आजूबाजूला जंगल बघा किती येतो. कावलाची झाड बघा किती आहेत ते, बरीच आहे तिकडं. तुम्ही पण या कवल तोडायला. तर तू नाही तेवढं नाही नाही पण प्रयत्न करतो. तर आपला अक्षयदा पण आता प्रयत्न करतोय कवल तोडायचा. तर बघूया किती खडसतोय तो कवल. रानातल्या पक्ष्यांचा आवाज बघा कसा येतोय तो, मस्त किलकिलाट. आणि तिकडनं काकी पण आलेली आहे ते बघा. आणि काकी कवल जेवलायला आले इकडं हे बघा. तर बारकसा झाड होता कवलाचा, तो तोडला नाही अक्षरदान. आयनाचं झाड आहे हा. हा बाबा पाठी होऊ दे, आपलं पडायचं गिडायचा कवल. हा बघा कशी झाडाला कोयती अडकवला नाही आणि वरतीच जातोय कसा सारखा. कोयती आकडी पाहिजे होती मम्मी. कोयती ठेवू कशी? दादानं आकडे नाही आणला. मोठी मोठी फांदी तोडतोय आपला दादा. आता वाहतची कोयती घेऊन आले काकी आपली. आणि वरतून दादांनी कोयती फेकलेली आहे ही बघा. आणि ही काकी देते ही बघा कोयती. आणि दादा आता मोठी फांदी तोडतोय बघा, तुटलेली आहे अशा प्रकारे. अर्ध्या आतमध्ये पडतात इकडं बघा, काकी जेवलते इकडं. आणि अर्धे तिकडे पडलेले आहेत कुपणीच्या बाहेर. दादा आता वरती जायला वाट करतोय. तर दादा आपला प्रयत्न करतोय झाडावर चढायचा. अजून तो आणि हा इकडचा कवल तोडायचा. एक तोडला नाही तो का हलत डुलत, तर पण झाड हलवता. हा जास्त काय हलत नाही म्हणून आपला दादा वरती गेल्यावर हलतो म्हणतो.
सरड्यासारखा वरती जातोय बघा. अजून आकडे आणले असते तर आकडीने अजून झालं असतं. कोयती वगैरे पडली वरतून आणि फाटा पण पडला. तर आपल्या दादाला आता कोयती द्यायला जातोय. अरे लांब राहा लांब. बाबा लांब राहू दे. याच्यापासून कोयती वगैरे झाडावरतून टाकतो अलगत. झाड हलायला लागलेलं आहे आता. आणि दादा जातो आता. पाय घसरला त्याचा बघा, तरी पण चढतोय वरती झाडावरती. काट्यातनं वगैरे तोडतोय आपला आण्याचं झाड दादा बघा. आणि आपला एक माणूस आला नाही, अंकितदा, काम असल्यामुळे. बघा कसं झाडाला धरला नाही आणि तोडतोय. तर आकडी नाही म्हणून आकडी काहीतरी कोयती ठेवण्यासाठी तो जागा शोधतोय वरती झाडाला अडकवायला. बघा तिकडे बघा कवल कशी नेत आहेत. बघा तिकडं कवल जेवलते. आणि इकडं आपला दादा कवल तोडतोय. वरती गेल्या बघा किती हलतो तो. तो बघ टोकात गेलाय. झाड एवढंच आहे पण टोकावर जाऊन बघा कसा हलतोय तो झाड. हा इकडंच पडणार वाटतं, म्हणून आपण पाठी थांबूया. तो बघा पडला खालती. बघा आता तोडायला चांगलाच आहे, वरती जमलाय. आधी खालच्या काट्या बिट्या तोडल्या नाहीत ABCDच्या पाल्याच्या. आणि वरती दादा आपला कवल तोडतोय, म्हणजे आयनाचं झाड तोडतोय. दोन तीनच फांद्या राहिल्यात फक्त तोडायच्या. आणि दादा आता आपला येईल मग नंतरला खालती उतरल झाडावरतून. एक फक्त फांदी राहिली आता तोडायची. ती पण मोठीच आहे फांदी.
आला आला. बघा कसा आला तो आयनाचाही. दादा आता येतोय खालती उतरतोय बघा. खालती याला वाट करतोय आणि अजून किती तोडायचे आहेत. बघू आता. दमल्यावरती जाऊन झाडावर जाऊन दमला लक्षात. मोठा आहे रे. आणि दादा आता उतरलेला आहे आंब्याच्या झाडावरतून. आयनाच्या त्या वैदींवरतून बघा चढाय जमलाय त्याला. काय ना 2-3 फक्त ही आहेत वरती आयनाचे फांद्या बारक्या बारक्याच आहेत. तो तोडतोय दादा आपला. बारकी बारकी झाडं आहेत आणि त्यामुळे लवकर तोडून होतात आपली झाडं आयनाची. बघा कसं बसून तोडतोय. बारके बारके आधीच तोडून घेतोय आणि तिकडची 2 राहिली ती नंतर तोडा येणार आहे. दादा हे काढ हवं. हे खालती ढकल जरा. आणि झाड दुगू हलतोय बघा. आणि ती चिंडीतनं काय दादा दिसत नाही म्हणून. आणि एकच फांदे राहिले आयनाच्या झाडाला.
नशीब तेवढे तरी आलेत. चला तर गाईच पण थोडीफार छोटी छोटी हैनाची झाडं खडसलेत आणि आता संध्याकाळ झाले त्यामुळे आपण चाललो आहे घरी. आणि माझ्या डोक्यावर तुम्ही बघू शकता फाट्यांचा गोयला आहे छोटासा. संध्याकाळी चूल पेटवायला आणि आपला अत्तर्व आहे मागं. अंडे आपण मागाशी पाणी घालायला नेलेले ते घेतला नाहीत त्यानं. चला जाऊया आता घरी. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.